नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. मी सौरभ नाईक. आपण पाहत आहे NDTV मराठी. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश-विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आपल्याला आढावा घ्यायचा आहे आणि काही महत्त्वाच्या अपडेट्स सुद्धा आपण अगदी सविस्तरपणे बघणार आहोत. मात्र त्यापूर्वी नजर टाकूया आताच्या ठळक बातम्यांवर. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं अजित पवारांच्या पावलावर पाऊल. आज सकाळी बारामतीत सुनेत्रा पवार जनता दरबार घेणार, नागरिकांच्या अडचणी समजून घेणार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड 15 दिवसात होणार. सुनेत्रा पवारांची अध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची सूत्रांची माहिती. तर राष्ट्रीय कार्यकारिणी निवडणुकीनंतर विलिनीकरणासंदर्भात चर्चेची शक्यता. शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा. पवारांना आज डिस्चार्ज मिळणार. 5 दिवसांपासून रुबी हॉल रुग्णालयात सुरू होते उपचार. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीचे AAIB ला आदेश. AAIB करणार विमान अपघाताची सखोल चौकशी. केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांचे आदेश. अजितदादांची भूमिका भाजपसोबत जाण्याची होती. विलिनीकरणाबाबत प्रस्ताव आल्यास चर्चा होईल. तटकरेंकडून स्पष्ट. तर हिरामण खोसकरांसोबतही चर्चा करणार असल्याची तटकरेंची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट. दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा. 137 मतांनी विजयी झालेल्यांचा आवाज किती जोरात. जयंत पाटलांनी उडवली सदाभाऊ खोतांची खिल्ली. तर पाटलांचा मुक्काम आयुष्यभर लबाडाच्या गावात. महाराष्ट्राचा नेता व्हायचा असेल तर फडणवीस शिंदेंचा आदर्श घ्या. खोतांचं खोचक प्रत्युत्तर. मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो. उपमहापौर दालनात फोटो लावल्यानं वाद. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. परप्रांतीयांची मुंबई लोकलमध्ये मुजोरी. MSF जवान आकाश बाबरला परप्रांतीय 4 ते 5 जणांनी लोकलमध्ये धमकी देत केली बेदम मारहाण. व्हिडिओ व्हायरल. भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरांमध्ये मुंबईचा पहिला नंबर. मोठ्या बँक्स, विमा कंपन्या, कॉर्पोरेट मुख्यालय, पोर्ट, बॉलिवूडमुळे कमाई. यादीत पुणे 7व्या स्थानावर. एअर इंडिया संकटात. सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करणं भोवलं. DGCAनं ठोठावला 1 कोटींचा दंड.